नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा 15.53 किलोमीटरचा एक महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका होणार आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केलेली मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे. कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ते पनवेल, उरण, जवाहरलाल नेहरू बंदराकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल, उरण ते मुंबई, ठाणेकडून ही वाहतूक JNPTकडे ये जा होत असताना अवजड कंटेनर प्रवासी वाहतूक कळंबोली MGM सर्कल येथून मार्गक्रमण करत असते. त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे. या सर्व ठिकाणी स्थलांतरित किंवा कंटेनर वाहतूक 24 तास चालू आहे आणि या कारणास्तव वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच परिसरात भेडसावते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जातो. त्याचबरोबर येथून धावणाऱ्या वाहनांची प्रचंड संख्या असल्याने कळंबोली येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि ती सुरळीत करण्यामध्ये पोलिसांचाही बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. तसेच या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रसायनी विभागात तब्बल 21 कोटींच्या विकासाची कामे होणार आहेत. यातील 1,40,00,000 काम वगळता सर्व कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. लोधिवली विभाग, दुर्गामाता कॉलनी, गणेशनगर, कांबे, चांभारली, शिवनगर, मोहपाडा या वासांबे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी फंड अंतर्गत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा झाला. रस्ते काँक्रिटीकरण, गाव सभा मंडप, स्मशानभूमी, संरक्षण भिंत, उद्यान विकसित करणे, गटारांचे काँक्रिटीकरण, तलाव सुशोभीकरण, सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. दरम्यान यापैकी 1,40,00,000 निधींच्या कामाचा शुभारंभ आचारसंहितेपूर्वी होणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असून यापुढे या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून आणून उरण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करेन, असे आमदार महेश बालदी यांनी मोहपाडा ग्रामपंचायत सभागृहात सांगितले. या सोहळ्याला तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, सरपंच उमा मुंडे, उपसरपंच भूषण पारंगे सदस्य उपस्थित होते. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून आणि राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे मंजूर निधीतील विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी चौक ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच रितू ठोंबरे, रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, भारतीय RPI तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, विनोद भोईर, अवधूत करमरकर, तुलसीदास डोंगरे, माजी अध्यक्ष रामदास ठोंबरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, अशोक पटेल, सागर ओसवाल, मनोहर पटेल, दर्शन पोळेकर, चौक उपसरपंच सुभाष पवार, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेदेवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सेवेसाठी आमदार महेश बालदी यांनी मोफत चहा पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. दांडफाटा येथील टाकेदेवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांनी नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडफाटा येथे टाकेदेवी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत चहा पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून भाविकांकडून उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले जात आहे. अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
संतोष भगत यांनी नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने रिक्षा चालक महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन नवीन पनवेलमध्ये केले होते। यामध्ये डोळे तपासणी बरोबरच ब्लड प्रेशर, मधुमेह तपासणी अशा चाचण्या करण्यात आल्या। या शिबिराचा लाभ 30 महिला रिक्षा चालकांनी घेतला। हे शिबिर नवदृष्टी आय केअर सेंटर येथे घेण्यात आले। या शिबिरासाठी हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर संतोष कुमार नायर, डॉक्टर विजयश्री पाटील, डॉक्टर निकिता भोसले, डॉक्टर अश्वथी बोनोली यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी महिलांना डोळ्यांच्या समस्या भेडसावत असतील तर आर्थिक दुर्बल महिलांसाठी मोफत ऑपरेशनही करण्यात येईल असे डॉक्टर संतोष नायर यांनी सांगितले। मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून बंगळुरूहून जोधपूरकडे जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली। या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही। मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वाघजाई मंदिराच्या खाली अमृतांजन पुलाजवळ बंगळुरूहून जोधपूरकडे जाणाऱ्या जखार ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचे लायनर गरम होऊन टायरने पेट घेतला। त्यामुळे बस पाठीमागून जळण्यास सुरुवात झाली। घटनेची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ खोपोली अग्निशमन दल आणि IRB अग्निशमन दलाला पाचारण करत घटनास्थळी धाव घेतली। प्रथम बोरघाट पोलिसांनी बसमध्ये असणारे प्रवासी यांना काढण्यास सुरुवात करून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढले। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी 90% बस जळून खाक झाली। या बसमध्ये 30 प्रवासी पुण्याहून मुंबईकडे जात असताना ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे सामान आणि बस जळून खाक झाली। बाबासाहेब आंबेडकर भवन कर्जतकरांना स्फूर्ती देणारे असेल असा विश्वास कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भवनाच्या भूमिपूजनावेळी व्यक्त केला। कर्जत शहरातील अग्निशमन केंद्रानजीक हे भवन बांधण्यात येणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आंबेडकरी जनतेची उपस्थिती इतकी होती, अक्षरशः भीमसागर लोटला होता। प्रारंभी भंते महेंद्र बोधी यांच्या संघाच्या वतीने प्रार्थना झाली। त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आला होता। आता 4 महिन्यानंतर पुरातत्व विभागाकडून रविवारी किल्ल्याचे दरवाजे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडण्यात आले। जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून दरवर्षी लाखो पर्यटक ये जा करत असतात। पर्यटकांना दरवाजे शिडाच्या बोटीमधून प्रवास करताना एक वेगळाच अनुभव मिळतो। जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करतात। किल्ल्याचे दरवाजे उघडल्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती भक्कम होणार आहे। माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनची पावसाळी सुट्टी आता लवकरच संपणार असून हिवाळी पर्यटन हंगामासाठी पुन्हा नव्या दमाने ती रुळावर येणार आहे। माथेरानच्या डोंगरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे दरडी कोसळण्याच्या भीतीने ही नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन दरवर्षी पावसाळी रजेवर जाते। यंदाच्या वर्षी 8 जून रोजी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन प्रवाशांकरिता पावसाळ्याचे 4 महिने बंद करण्यात आली होती। माथेरान मिनी ट्रेनचा 21 किलोमीटरचा घाट मार्ग मोकळा करून तो सुरक्षित असल्याचा अहवाल मध्य रेल्वेला सादर करावा लागतो। त्यानंतरच मिनी ट्रेन सेवा सुरू केली जाते। या अनुषंगाने येथे मध्य रेल्वे कर्मचारी यांच्याकडून रेल्वे रुळाचे काम जलद गतीने सुरू आहे। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या आगीत कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे। दरम्यान या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या KN गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर 16 येथील छेदीराम अलगुराम गुप्ता यांच्या राहत्या घराला आग लागली। गुप्ता यांचे राहते घर पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते। या दुकानामध्ये रॉकेटचे कॅन ठेवण्यात आले होते। महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे।
परेश गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता, अनिता प्रेम गुप्ता, नरेंद्र गुप्ता, विधी गुप्ता, गीतादेवी गुप्ता अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.